मला पुन्हा एकदा तुमच्या अभिनयाकडे यायचं आहे. याचं कारण एकूण असा समज आहे की अमोल पालेकर स्वतःच्या एवढे पॉप्युलर, तुम्ही 15 वर्ष पॉप्युलरिटी अनुभवली आहे, तरी सुद्धा तुम्ही त्या भूमिकांबद्दल जास्त बोलत नाही. तुम्ही तुमच्या दिग्दर्शनाविषयी बोलता. मी दिग्दर्शनाकडे नंतर येणार आहे. पण मला सांगा की सिनेमामध्ये, हिंदी सिनेमामध्ये विशेषतः तुम्ही जी कॉमेडी दिलीत तशा प्रकारची कॉमेडी त्याआधी कोणी केली नव्हती. वेगळ्या प्रकारची कॉमेडी होती. जॉनी वॉकरची कॉमेडी वगैरे वेगळ्या प्रकारची. तुम्ही एक वेगळ्या प्रकारचा लहजा ज्याला म्हणतात तो कॉमेडीला दिला. हे तुम्ही केलं ऍक्टर म्हणून का तुमच्या दिग्दर्शकांनी तुम्हाला ते दिलं? निश्चितपणे दिग्दर्शकांनी दिलेला आहे. आणि म्हणून मी नेहमी असं म्हणतो, मला आजही जेव्हा हा प्रश्न विचारला जातो की तुम्ही ॲक्ट का करत नाही किंवा त्या पद्धतीचे कॉमिक सिनेमा तुम्ही का बनवत नाही, हा नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे. एक तर ते सिनेमा माझे नाहीत. कशा अर्थाने माझे नाहीत की ते सिनेमा बासू चटर्जीचे आहेत, ते सिनेमा ऋषिकेश मुखर्जीचे आहेत, ते सिनेमा रजत रक्षित नावाच्या माणसाचे आहेत, असे ह्या सगळ्यांचे आहेत. ते सिनेमा माझे असं म्हणून मला वाटतं की आपण एकतर त्यांच्यावर अन्याय करतो. हा एक भाग झाला. दुसरा भाग, नट म्हणून मी ही कॉमेडी केली, त्याची मला प्रचंड पॉप्युलॅरिटी दिली, हे जितकं खरं तितकंच मी नट म्हणून आणखी खूप विविध भूमिका केल्या. त्या भूमिका कुठेतरी मला असं वाटतं त्या बघितल्या तर मग अमोल पालेकरची नट म्हणून काय ताकद आहे. म्हणजे श्याम बेनेगलच्या भूमिकामधला अमोल पालेकर, माझ्या स्वतःच्या आक्रीतमधला अमोल पालेकर, विदू विनोद चोप्राच्या खामोशमधला अमोल पालेकर, हे सगळे अमोल पालेकरचीच रूप आहेत. आणि त्या नटाचं जी काही ताकद आहे, जे काही सामर्थ्य आहे, ते तिकडे तुम्हाला कळतं. बरोबर आहे. पण दुर्दैवाने आपल्या देशात प्रतिमा, एखाद्याला एका प्रतिमेत अडकवायचं आणि मग त्याच्याकडे त्याच दृष्टिकोनातून पाहायचं असं होतं. जो काही एक ओघवता प्रवाह आहे, ज्याला आपण म्हणजे प्रमुख धारा असं म्हणू, त्या प्रवाहाविरुद्धच जाण्याचा माझा सतत प्रयत्न होता. आणि तो प्रयत्न यशस्वी झाला. लोकांनी मला प्रचंड साथ दिली, दाद दिली, त्या प्रयत्नांना दिली. याचंही भान मला वाटतं मी विसरता कामा नये. बरोबर आहे. पण मला सांगा, 80 साल नंतर तुमचा जो सिनेमा स्वतःचा निर्माण झाला, सगळ्यात आवडतं तुमचं काम दिग्दर्शन, आक्रीतपासून आजपर्यंत, म्हणजे शेवटचा सिनेमा आता जो तुम्ही म्हणालात की समांतर पूर्ण झाला, या सगळ्या सिनेमामध्ये अमोल पालेकरांची दिग्दर्शक म्हणून काय दृष्टी आहे? मी तुमचा एक इंटरव्ह्यू वाचलाय, त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणाले, तुम्हाला त्या प्रश्नकर्त्याने विचारलेलं आहे की महिलांकडे, स्त्रियांकडे हा दिग्दर्शक वेगळ्या नजरेने पाहतो, किंबहुना हा दिग्दर्शक पुरुष असून स्त्रियांची दुःख असेल, स्त्रियांच्या भावना असेल, संवेदना असेल, अधिक समर्थपणे मांडतो, असं तुमच्याविषयी बोललं जातं. ही तुमची दृष्टी आहे का? इन अ वे हो. स्त्रियांच्याकडे अधिक समर्थपणे पाहतो असं मला नक्कीच नाही वाटत. कारण स्त्री तिच्या प्रश्नाकडे किंवा तिच्या स्वतःकडे निश्चितच जास्त समर्थपणे बघू शकेल. परंतु स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन माझा जो आहे तो जास्त सहृदय आहे, जास्त डोळस आहे, असं मी निश्चित मानतो. जागतिक पातळीवर तुमचा सिनेमा जातो, आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल म्हणून दाखवला जातो, तेव्हा तुम्हाला प्रेक्षकांच्या काय प्रतिक्रिया आहेत? अतिशय सुंदर प्रतिक्रिया असतात. म्हणजे अगदी आता माझा गेला चित्रपट जो होता थांग किंवा क्वेस्ट, ज्याला आता नॅशनल अवॉर्ड मिळालं, थांग हा चित्रपट जेव्हा इथे प्रेक्षकांच्या पर्यंत गेला आणि त्याच्यामध्ये वापरलेले, त्याच्यामधून उद्भवलेले प्रश्न की स्त्री पुरुष संबंधाकडे बघत असताना समलिंगी संबंधाकडे बघण्याचा एक अतिशय बोल्ड असा हा प्रयत्न होता. आणि संध्यानी ते जे स्क्रिप्ट ज्या ताकदीने लिहिलंय, त्याच्यामधले जे अनेक पदर आहेत, ते सगळे पदर मला असं वाटतं की मराठी तर सोडाच, पण भारतीय चित्रपटाच्या दृष्टीने हे एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे. याची प्रचिती जेव्हा परदेशात हा चित्रपट दाखवला गेला तेव्हा तिकडच्या प्रेक्षकांची जी प्रतिक्रिया होती, त्या लोकांच्या प्रतिक्रियेवरून मला असं ते जाणवलं आणि आम्हाला दोघांना खूप बरं वाटलं. त्यांनी पहिला प्रश्न असा विचारला की भारतीय समाज हा इतका प्रगत आहे का? इतक्या पद्धतीने हा प्रश्न सोडवू पाहणारा दृष्टिकोन जर या चित्रपटातून येत असेल तर भारतीय समाज हा खरोखर इतका प्रगत आहे का? आपण किमान सहिष्णू असूया, असं या चित्रपटातून जे ठामपणे मांडलं गेलं, हे मांडणं हे परदेशी प्रेक्षकाला सुद्धा खूप भावलं. आणि तितक्याच
असोशीनी आपल्याकडच्या मराठी प्रेक्षकालाही भावलं. विशेषतः मराठीमधल्या स्त्री प्रेक्षकांच्या ज्या प्रतिक्रिया माझ्याकडे आल्या, ज्या ज्या बायका येऊन माझ्याकडे आणि संध्याकडे चित्रपट प्रदर्शनानंतर बोलल्या, ते केवळ असं खूप छान वाटणारं होतं आणि भरून पावलं असंच पण म्हणणं. एवढाच धीट विषय तुम्ही दायरामध्ये हँडल केला होता हो. आणि त्या सिनेमाचं जर टाइम मॅगझिननी जगातल्या 10 उत्कृष्ट सिनेमामध्ये त्याची गणना केली होय, होती त्या वर्षाच्या. तर मला सांगा, या सतत तुम्ही धाडसी थीम्स घेताय, दायरा असेल, ध्यास पर्व, रदो कर्व्यांवर फीचर फिल्म बनवणं, हा विचार एरवी नॉर्मल दिग्दर्शक करू शकत नाही. अगदी अनाहत सारखा विषय आहे, म्हणजे अनाहत इतका इतिहास काळातला विषय आहे, तरी तो तुम्ही घेतला आणि अगदी परवापर्यंत शेवटपर्यंत ते तुम्ही. मला सांगा, हे जे तुमच्या धाडसी हे जे सगळे विषय आहेत त्याची ट्रीटमेंट आहे, भारतीय प्रेक्षक त्याला प्रतिसाद द्यायला कमी पडतोय असं वाटतं? नाही, मला असं नाही वाटत. भारतीय प्रेक्षक म्हणजे माझ्या अगदी नाटकाच्या प्रवासापासून ते चित्रपटाच्या प्रवासापर्यंत भारतीय प्रेक्षक कुठे कमी पडत नाही. आपल्या ज्या चौकटी आहेत, आपल्या ज्या सिस्टीम्स आहेत, त्या सिस्टीम्स अशा वेगवेगळ्या प्रकारांना शक्यतो बाहेर ठेवायचा प्रयत्न करतात. मी म्हटलं तसं प्रमुख धारा जी असते ती धारा दुसऱ्या विचारांना, दुसऱ्या शैलीला, दुसऱ्या पद्धतीच्या प्रयोगांना ही सतत बाहेर ठेवायचा प्रयत्न करते, विच इज बट नॅचरल. म्हणजे जे आपल्याला मार्केट फोर्स म्हणून आपण आज आयुष्यात अनुभवतोय, मार्केट फोर्समध्ये कोका कोला आणि पेप्सी बाकीच्या लोकांना बाहेर काढतच की. ते फक्त त्यांच्या ब्रूट फोर्सनी ते करू शकतात आणि करत राहतात. पण म्हणून कुठेतरी छोटे छोटे जे काही प्रयोग आहेत ते प्रयोग बंद होत नाहीत किंवा बंद होता कामा नयेत, ह्या एकमेव उद्देशाने, आणि ही माझी उर्मी आहे म्हणून मी ते करत असतो. पण मला सांगा, हे जे प्रयोग आहेत हे तुम्ही टीव्ही सिरियल्स मध्ये सुद्धा केलेत आणि अचानक एक दिवस तुम्ही ते टीव्हीचं माध्यम सोडून दिलं. काय कारण आहे? म्हणजे कच्ची धूप, नकाब या सिरियल्स आजही लोकांना आठवतात. तो दूरदर्शनचा काळ होता. पण आता जेव्हा प्रायव्हेट चॅनलचं पीक आलं तेव्हा अमोल पालेकर टीव्हीच्या पडद्यावर कुठेच नाही दिग्दर्शक म्हणून. असं का झालं? नाही, हल्ली अगदी गेल्या वर्षी मी एक पुन्हा दूरदर्शनसाठी एक मालिका बनवली. परंतु हे जे काही आजची गणितं आहेत आणि मग त्याचे TRP आणि त्याची पॉप्युलॅरिटी आणि मग त्याच्यातून निर्माण होणाऱ्या स्टोरीज, मग त्याच्यातून होणारे ब्रेकिंग न्यूज, असा सगळा जो काही व्याप तुम्ही लोकांनी मांडलेला आहे त्याच्याच मध्ये तुम्हीच वाहून जाताय. मला असं वाटतं, मला असं वाटतं मार्केट फोर्सेसमुळे या सगळ्या, म्हणजे सिनेमामध्ये काम करणाऱ्या, टीव्हीवर काम करणाऱ्या किंवा अशा माध्यमांमध्ये काम करणाऱ्या लोकांचं कंडिशनिंग झालंय म्हणून. नाही, मला असं एका वाटतं दुय्यम प्रतीच्या सगळ्या क्रिएटिव्हिटीला वाव मिळतोय. मला असं वाटतं की आपण कुठेतरी मार्केट फोर्स आणि शेवटी मला जे काही विकायचं आहे त्या विक्रीच्या खूप जास्त मागे धावतोय. मला असं वाटतं की विक्री करायचीच आहे. पण प्रेक्षकांनी आपल्याला असं कधीच सांगितलेलं नाही की आम्हाला हे हवंय म्हणून. एक्झॅक्टली. म्हणून माझं म्हणणं की हे सगळं चालू असताना तुम्ही जर त्यांना एक, म्हणजे मी जेव्हा पाऊलखुणासारखी मालिका बनवली तेव्हाही वेगळ्याच मालिका बनत होत्या आणि ज्या पॉप्युलर होत्या, तरी पाऊलखुणाची पॉप्युलॅरिटी ही वेगळी होती. कारण पाऊलखुणानी एक काहीतरी खूप प्रचंड वेगळं समाधान तरुण पिढीला दिलं. मला असं वाटतं की आपण हे जर भान ठेवलं आणि हा जर दृष्टिकोन ठेवला तर आपण आजही खूप काही चांगलं वेगळं हे प्रेक्षकांना देऊ शकतो. आणि प्रेक्षकांना आपण चॉईस दिला तर ते वेगळं काही जे आहे ते स्वीकारायला अतिशय तयार आहेत, समर्थ आहेत. हा माझा विश्वास पुन्हा पुन्हा सार्थ प्रेक्षक ठरवत असतो. त्यामुळे प्रेक्षकाला आपण उगीच प्रेक्षकाला आपण गृहीत धरतो. नुसतं गृहीत नाही धरत. ऍक्च्युली प्रेक्षकाची ढाल पुढे करून आपण आपल्या ज्या भीती असतात, आपली जी कमतरता असते, आपली जी कमकुवतपणा असतो, ते प्रेक्षकाची ढाल पुढे करून आपण वापरत असतो सोयीस्कररित्या.